आपलं अर्ध आयुष्य गेलं, वावर गेले, पैसा गेला, पण फुटाचं सेंटीमीटर नाही जमलं. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, मुलांना दाखवा, कदाचित त्यांना याची गरज पडणार आहे. माझी उंची जर मोजली या टेपनं तर 5 फूट 8 इंच भरती. मग 5 फूट 8 इंच म्हणजे किती सेंटीमीटर, याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी तुमची उंची फुटामध्ये आणि तीच तुम्हाला सेंटीमीटर मध्ये कमेंट करायची, लक्षात घ्या. तर तुम्हाला हे समजलं. पहा, जर फुटाचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर दोन गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहे. बघा, माझी उंची 5 फूट आणि 8 इंच आहे, इथपर्यंत कळलं. तर मला 5 फुटाला पण सेंटीमीटर मध्ये आणि इंचला पण सेंटीमीटर मध्ये रूपांतरित करावं लागेल. तर बघा, सगळ्यात पहिले ह्या दोन गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या, लिहून ठेवायच्या, लक्षात ठेवायच्या. बघा, 1 फूट म्हणजे 30.48 सेंटीमीटर, डोक्यात फिक्स करा. 1 इंच म्हणजे 2.54 सेंटीमीटर, एवढं लक्षात घ्या. हे युनिटचं कन्व्हर्जन आहे, लक्षात घ्या. जसं डॉलरचं करतो ना आपण, पैशाचं डॉलर, रुपयाचं डॉलर, हे तसं हे फिक्स आहे. ते डॉलर तरी बदलतं, हे फिक्स आहे. आयुष्यभर कामी पडन, सगळं मोजमाप यामध्येच होत असतं. बघा, 5 फुटाला जर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर 30.48 न आपण गुणलं तर उत्तर काय आलं, 152.4 सेंटीमीटर. मस्त जमलं का नाही? मग 8 इंचाला बी सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून टाकू. 8 इंच देऊ आणि सेंटीमीटर घेऊ, 8 फूट दिले, एवढे सेंटीमीटर भेटले, एवढं मस्त आहे. मग आपल्याला किती सेंटीमीटर आले त्याच्या बदल्यात? 20.32 सेंटीमीटर. हे फक्त यापुरतं नाही, तर तुम्ही कोणतंही कन्व्हर्जन करू शकता, लक्षात घ्या, जर तुम्हाला हे युनिट्स माहित झाले तर. मग काय झालं माहितीये का, या दोघांची जर बेरीज केली, दोघांनाही आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं, दोघांची बेरीज केली, तर टोटल सेंटीमीटर आपल्याला किती भेटलं? 172.72 सेंटीमीटर. म्हणजे माझी उंची आहे 5 फूट 8 इंच, म्हणजेच ती आहे 172.72 सेंटीमीटर. परीक्षेचा फॉर्म भरताना कोणी जर सेंटीमीटर मध्ये विचारलं तर मी 1 मिनिटामध्ये लिहू शकतो, कन्व्हर्जन करू शकतो. हे तुमच्या मुलाला पण जमलं पाहिजे. आता कमेंट मध्ये सांगा तुमची उंची किती फूट किती इंच आहे आणि त्याचं सेंटीमीटर मध्ये किती रूपांतर होईल. कमेंट नक्की करा, व्हिडिओ सर्वांना पाठवा, पाहू तुम्हाला समजलं का नाही. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.